राहणार रोहा. महाडला माझे चालू असतात आणि माझ्या मिसेसची मैत्रीण तिथे राहते. तिने मॉम हेल्थ केअर सेंटरमधून जायचं म्हणून सांगितलं. तिने तिच्या घरी ती मॅट घेतलेली आहे. ती म्हणे तुम्हाला पण ती उपयोगी येईल म्हणून तिच्या म्हणण्यानुसार आम्ही तिथे स्वतः गेलो. त्यांचे एवढं मोठं ते ऑफिस बघितलं. त्यांचे 8 का 10 बेड होते आणि सगळे बेड ते फुल झालेले. शिवाय तिथे 7-8 जण खुर्चीत बसले होते. त्यांचा काय व्यायाम ते घेत होते. मला जरा ते सगळं वेगळंच वाटत होतं, म्हणजे नवीन ह्याच्यात आल्यासारखं. आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही याची स्वतः हे करून हे करा. मला त्यांनी स्वतः ते झोपून त्या मॅटवर झोपून सगळं दाखवलं. माझ्या खाली पोटरी दुखत होते त्याला ते काय लावलं, पॅच लावला आणि सांगितलं 10 मिनिटांनी कसं वाटतं ते बघा. 10 मिनिटांनी बंद केल्यानंतर ते एकदम मऊ झाल्यासारखं वाटलं. आणि तिथे जो सगळा स्टाफ होता ते सगळे इतके सुंदर रीतीने त्या माणसांना सगळं सांगत होते की त्या माणसांच्या मी 2 माणसं तर त्यांना त्यांच्या मिसेसने उचलून आणलं होतं, धरून आणलं होतं. ते सुद्धा ते हास्याच्या ह्याच्यात हे होते, व्यायामाच्या ह्याच्यात होते. त्यांनी त्याचं ते मॅटचं सगळं उपभोग घेतला आणि मग त्यांनी इतकी सुंदर त्यांनी काय काय मॅट कसं चालू करायचं, कसं काय करायचं हे तर सांगितलंच. आणि तिथे गर्दीमुळं तर म्हणजे अजून त्यांना ते वाढवत आहे. मोठी जागा मिळेल तर ते चांगलं सुंदर करतील असे आम्ही आशा बाळगतो. आणि त्यांच्या इथं स्टाफ पण चांगला आहे. प्रत्येकाला ते सगळं समजून समजून देतात. आता सिनियर सिटीजन तर त्यांच्या इथे गेले म्हणजे त्यांना काय ऐकायला येत नसतं, कोणाला काय येत नसतं. त्यांना समजून सांगायचं म्हणजे डोक्यावरचा भाग जातो सगळा. तर ते तरुण असल्यामुळे संदेश संदेश सौरभ सर आणि त्यांची होणारी तुमचं काय ऐश्वर्या मॅडम आणि त्यांच्या स्टाफ इतके सुंदर रीतीने सगळं सांगतात, सुंदर रीतीने दाखवतात. आणि ते म्हणजे तिथे गेलेला माणूस त्यांनी ते उपचार घेतले तर तो मशीन घेणारच. तो नाही बोलणार नाही. पण मशीनची किंमत जरी जास्त असली तर ते आपल्या भविष्यकाळी आपल्या मुलांना, सोनांना, कोण म्हातारे आपण पण होणार आहे, ती पण होणार आहे. ती एकच मशीन अख्ख्या कुटुंबाला पुरणार आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण आपण आले तर त्याचा उपभोग घेतील. आणि आपण नुसतं पैशाकडे बघून काहीच उपयोग नसतो. सिनियर सिटीजन झाल्यानंतर आपल्याकडे पैसा असतो. ते तुम्ही जर चांगले असाल तरच तुम्ही सगळं जग बघाल. जर तुम्ही घरात बसून नुसता पैसा पैसा करत राहिले तर काही उपयोग नाही. मी तर म्हणतो तुम्ही सगळे आपले मित्र असतात, कुठले परिवार असेल त्यांना तिथं मॉम हेल्थ केअर सेंटर आहे महाडला, तिथं जा. तुम्हाला पाहिजे तर पत्ता मी देईन. महाडला गेले तर कोणी तिथे सांगेल ते तुम्हाला. आणि इतकं त्या ह्याच्यात येऊन मी एका दिवसात ती मशीन आणली. दुसऱ्या दिवशी ते मला बोलले तर 2 दिवसांनी मी येईन. पण त्याच दिवशी ते आले घरी, बसवली. आम्हाला पण बरं वाटलं. त्यांनी आमचं घर बघितलं. आम्हाला आनंद झाला की आमच्या घरी कोणतरी आलं आणि ती मशीनच्या आणि आता आमच्या मित्रांना आम्ही सांगितलं का ते मित्र बघतील ते. मग त्यांना जर पसंत पडलं तर ते पण घेतील आणि घ्यावं असा आम्ही त्यांना आग्रह करणार. कारण ते जरी आता तरुण असले तरी ते काही दिवसांनी त्यांचे आई वडील आहेत, ते म्हातारे होतील. मग त्या ह्याचा यूज चांगला होईल. तरी आज सगळ्यांनी उपभोग घेण्यासाठी हे मशीन घ्यावं. म्हणजे घरच्या घरी तुम्हाला करता येईल, त्यांच्या इथं जायला नको सतत. आणि ते घरी येऊन काय बिघडली तरी ते दुरुस्त करून देणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कसं देतील, कधी येतील असं काही नाही आहे ते. तरी आम्हाला खूप आनंद झाला. मी प्रिया चंद्रशेखर मुंड, रिटायर्ड आहे. मी कोर्टात सर्व्हिसला होते आणि आता मी रिटायर्ड होऊन 2 वर्ष झालेली आहेत. आता माझं वय 61 चालू आहे. मी आधी वर्किंग होते तेव्हा मला काहीच त्रास नव्हते, मी व्यवस्थित होते. पण जशी मी रिटायर्ड झाले तशी माझी पाय टाच दुखायला लागले. कमरेपासून जी कळ सुरुवात व्हायची ती पायाच्या टाचेपर्यंत ती जायची. त्याच्यावर मी खूप उपचार घेतले, अगदी हॉस्पिटलला वगैरे घेतले, MRI केला, सगळे उपचार झाले. पण ते तात्पुरतं व्हायचं आणि परत माझा तो पाय दुखायला लागायचा. जरा जास्त वेळ उभं राहिलं की त्या पायातनं कळ यायची. तर माझी मैत्रीण जी महाडला राहत होती, रत्ना कदम, तिला पण असे त्रास होत होते की अंग वगैरे दुखणं आणि चालू होतं. तर ती मला बोलली की ताई आमच्या इथे तिचं पार्लर आहे, तिच्या पार्लरच्या समोरच मॉम हेल्थ केअर म्हणून सेंटर आहे आणि तिथे मी थेरपी घेतली आणि त्या थेरपीने मला खूप बरं वाटलं. असं ती बोलली. माझं अंग दुखणं आणि पाय दुखणं हे थांबलं. तर तू पण एकदा तिथे भेट दे आणि ते बघ. आणि तिने ती त्यांची जी मॅट आहे ती तिने खरेदीच केली आणि ती घरी तिने ठेवली. कारण तिने तिथे थेरपी घेतल्यावर तिच्यामध्ये खूप फरक पडला तिला. मग तिने ती विकत घेतली. मग मी काही कारणास्तव महाडला गेले तेव्हा तिच्याकडे 4 दिवस मी राहिले आणि तिच्याकडे ती थेरपी घेतली. तेव्हा माझा तो पाय दुखणं म्हणजे थांबलाच अगदी. 4 दिवसाच्या थेरपी नंतर माझा पाय दुखायचा थांबला. नंतर 10-12 दिवस तो अजिबात दुखला नाही आणि आता पूर्वी जेवढा दुखायचा तेवढा तो दुखत नव्हता. म्हणून मग मी पण ठरवलं की आपल्या घरी पण महाड आणि रोहा एवढं अंतर भरपूर आहे आणि मी काही ती थेरपी घ्यायला तिथे जाऊ शकत नाही तिच्याकडे. म्हणून आपण ती मॅट खरेदी करावी.
असं माझ्या मनात आलं आणि मी त्या थेरपी सेंटरला भेट दिली आणि ती पाहिलं त्यांचं सेंटर, तिथे सगळ्या अद्ययावत सोयी आणि त्यांनी सगळी माहिती दिली. त्याच्यानंतर मी लगेचच ती मॅट त्याच दिवशीच खरेदी केली आणि त्यांना पण रिक्वेस्ट केली की मला लवकरात लवकर ती लावून द्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी येऊन मला ती मॅट माझ्या घरी ऍडजस्ट करून दिली, सगळं शिकवलं कसं लावायचं कसं नाही. तर आता मी माझ्या त्या मॅटचा उपयोग करीन आणि आमचं रिटायर्ड लाईफ आहे ते चांगलं आम्ही दोघं जण नवरा बायको जगू. असं. त्यांना धन्यवाद. आणि सौरभ आणि ऐश्वर्याला खूप खूप धन्यवाद. त्यांनी लगेचच येऊन आम्हाला मॅट हे करून दिलं. त्यांची शिकवायची पद्धत पण खूप छान आहे. त्यांनी सगळं व्यवस्थित आम्हाला शिकवलं, सगळं हे सांगितलं. त्यामुळे ते दोघंही गोड आहेत आणि चांगले आहेत. थँक्यू त्यामुळे त्या दोघांनाही मी धन्यवाद देते आणि सगळ्यांनी याचा उपयोग करावा मॅटचा आणि आपलं जीवन सुखावं करावं. म्हातारपणीचं जीवन आपलं पायाविना जे आपल्याला एका जागी बसायला लागतं ते चांगलं होतं, हे ह्याचा अनुभव मला आला आणि त्यामुळे पायच चांगले असेल तर आपण सगळीकडे जाऊ शकतो. ह्याच्यामुळे आम्ही ती मॅट लगेच खरेदी केली आणि आता आम्ही त्याचा उपभोग घेऊ. थँक्यू धन्यवाद. सगळ्यांनी मॉम मॅट लय भारी. महाड सेंटर लय भारी.